संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी लोकसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. काँग्रेसच्या 3 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडण्याची तयारी केल्याने सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. कामकाज सुरू होताच गोंधळ वाढल्यामुळे सभागृहाचे काम वारंवार तहकूब करावं लागलं. दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन दिलं. या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग योग्य असल्याची भूमिका त्यांनी मांडली. आखाती देश भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचे असून हजारो भारतीय तिथे राहत असल्याने त्यांच्या सुरक्षितेला भारत सरकार प्राधान्य देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इराणमधील परिस्थिती लक्षात घेऊन भारतीयांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या असून सुरक्षिततेबाबत आवश्यक पावलं उचलली असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान राज्यसभेत पर्यावरण आणि जलसुरक्षा विषयावरही चर्चा झाली.